हॅलो स्टुडंट, आज आपण सायन्स पार्टमधील थर्ड लेसन पाहणार आहोत. लेसनचे नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. इथं आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण कसे लिहायचे ते आपण बघणार आहोत. ह्या लेसनमध्ये काय काय आहे आपल्याला? केमिकल रिॲक्शन्स, देन बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन, म्हणजे एखादी रिॲक्शन दिली जाईल ती तुम्हाला बॅलन्स करायची. केमिकल रिॲक्शन बॅलन्स करत असताना किंवा केमिकल रिॲक्शन लिहित असताना काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत. आणि टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आता याच्यामध्ये लेसन स्टार्ट करताना तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड, अँड सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज मीन्ड बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. आता लेसन नंबर 2 मध्ये आपण ह्या दोन्ही कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या की एलिमेंटचे मॉलिक्युल्स कोणते आहेत आणि कंपाऊंडचे मॉलिक्युल्स कोणते आहेत. आणि व्हॅलन्सी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखादा ॲटम घेतो त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून आपण काय करतो, त्या एलिमेंटची व्हॅलन्सी डिटरमाइन करतो. ओके, देन व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड. एक वेगवेगळ्या कंपाऊंड जे आहे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी काय काय गरजेचं असतं. हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड रिटर्न. आणि हे जे कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते कशा पद्धतीने दिले जातात. आताच्या बोर्डसाठी हे कॅन यू रिकॉल काढून टाकलेलं आहे, तरी पण पाठीमागच्या जे काही लेसन आपल्याला झाले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे झालेलं आहे. इन द अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फाउंड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे मागे आपण पाहिलेले की केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल कॉम्बिनेशन झाल्यानंतर नवीन कंपाऊंड कसे तयार होतात. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड टू अटेन ॲन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कम्प्लीट ऑक्टेट. लास्ट व्हिडिओमध्ये किंवा लास्ट लेसनमध्ये आपण बघितलं होतं की एखादा एलिमेंट त्याचा ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किंवा एक स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येण्यासाठी कोणता फोर्स त्याच्यामागे आहे किंवा कोणता केमिकल बॉन्ड त्याच्यामध्ये असतो हे आपण पाहिलं होतं. द ॲटम अटेन्स कम्प्लीट ऑक्टेट. बघा लास्टची लाईन महत्त्वाची आहे की एखाद्या ॲटम्सला एखादं कम्प्लीट ऑक्टेट केव्हा होतं रे. कम्प्लीट ऑक्टेट तेव्हा त्याला केव्हा होतं ज्यावेळेस तो काय करतो, इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा त्याचं शेअरिंग करतो. बघा इथे मी तुम्हाला पॉईंट आउट केलेलं आहे. द ॲटम्स अटेन गिविंग द ॲटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट केव्हा होते. फॉर एक्झाम्पल सोडियमचं आपण उदाहरण घेतलं होतं. सोडियम जो आहे तर सोडियम काय करतो, इलेक्ट्रॉन देतोय आणि मग तसे 2 ऑर्बिट कम्प्लीट होतात. क्लोरीन आहे तो क्लोरीन काय करतो, इलेक्ट्रॉन घेतोय, त्याच्यानंतर ऑर्बिट कम्प्लीट होते, म्हणजे तो गिविंग टेकिंग. तर काही वेळेस आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, 2 ऑक्सिजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं. ओके, सो दिस लाईन इज इम्पॉर्टंट. द ॲटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट त्यांचं कम्प्लीट करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, गिविंग टेकिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ इच अदर. आणि ज्यांना करावंच लागत नाही ते काय असतात रे, तर आपण पाहिलं होतं की ग्रुप 18मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण 18मध्ये असणाऱ्यांना काय म्हणत होतो आठवतं आहे का. बघा कसले गॅसेस, इनर्ट गॅसेस म्हटलं होतं. त्यांचं ऑर्बिट कम्प्लीट आहे किंवा ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळं त्यांना गिविंग टेकिंग किंवा शेअरिंग करावं लागत नाही. ओके, नाऊ नेक्स्ट पॉईंट. इथं आपल्या लेसनला सुरुवात होती केमिकल रिॲक्शन. ओके, केमिकल रिॲक्शनमध्ये काय म्हटलं आहे बघा. तुम्ही याच्या अगोदर 5th 6th मध्ये फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजबद्दल बघितलेलं आहे. फिजिकल चेंज कसे असतात रे, तर रिव्हर्सिबल असतात, म्हणजे परमनंट असत नाही. ते कसे असतात, टेम्पररी असतात. पण केमिकल चेंज मात्र कसे असतात, परमनंट असतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट तयार होतोय, केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टपासून पुन्हा तोच पुन्हा मूळ पदार्थ आपल्याला करता येत नाही. तो चेंज असतो तो केमिकल चेंज असतो. फिजिकल चेंज मात्र उलट आहे की याचं एक एक्झाम्पल आपण इथं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर त्यांनी म्हटलं आहे. बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं की तो फिजिकल चेंज आहे. फिजिकल चेंज म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस वॉटर आपण फ्रीज करतोय त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये होतं.
पुन्हा आईसचं टेम्परेचर जर आपण वाढवलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, वॉटरमध्ये होतं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच हा जो चेंज आहे तो कोणता आहे रे, फिजिकल चेंज आहे. कारण इथं आईस जो आहे त्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, वॉटरमध्ये होतं आहे. वॉटरचं टेम्परेचर कमी केलं तर काय होतं आहे, पुन्हा आईस होतं आहे. म्हणजे हा जो चेंज आहे तो फिजिकल चेंज आहे. पण कुकिंग ऑफ फूड हा कसला चेंज आहे, केमिकल चेंज आहे. कारण एकदा फूड कुक केलं तर पुन्हा आपल्याला त्याच्यापासून रॉ फूड मिळत नाही आहे. बघा, केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय, सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ 18th and 19th century कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट ऑन केमिकल रिॲक्शन. 18 ते 19व्या शतकामध्ये बऱ्याचशा सायंटिस्टनी किंवा काही सायंटिस्टनी म्हटलं आहे केमिकल रिॲक्शनचा काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यातून त्यांनी सांगितलं, दे प्रूव्ड फ्रॉम दर एक्सपेरिमेंट दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. बघा, हे महत्त्वाचं आहे. त्यांनी एक्सपेरिमेंटमधून काय सांगितलं, ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस काय होतं रे, तर मॅटर चेंजेस, तो जो मूळ पदार्थ आहे तो चेंजेस होतो. आणि तो चेंज कसा असतो, परमनंट असतो. ठीक आहे. ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, बघा, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. हे आपण केमिकल चेंज म्हणतो किंवा केमिकल रिॲक्शन ज्यावेळेस होत असते त्यावेळेस त्या मॅटरमध्ये असणारं काही जे कंपोजिशन आहे ते काय होतं, चेंज होतं आणि तो चेंज आहे तो परमनंट राहतो. ह्याच्या अपोजिट काय म्हटलं आहे, ड्युरिंग फिजिकल चेंज. इथे खाली बघा, ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. इथं फक्त पदार्थाच्या अवस्था बदलतात. फॉर एक्झाम्पल इथं आईस कसं आहे, सॉलिड आहे. वॉटर ज्यावेळेस आता लिक्विड होतं आहे, वॉटर फ्रीज करतो आहे म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतं आहे. बघा, ड्युरिंग फिजिकल चेंज होत असताना फक्त त्या पदार्थाच्या काय बदलतात, स्टेट चेंज होतात. ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. हे जे बदल असतात ते तात्पुरते असतात, टेम्पररी असतात. केमिकल रिॲक्शन्समध्ये कसे आहेत रे, परमनंट आहेत. किंवा केमिकल चेंजमध्ये ते कसे असतात, परमनंट असतात. पण फिजिकल चेंजमध्ये ते काय असतात, टेम्पररी असतात. आता खाली तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलवरून तुम्हाला कोणकोणते फिजिकल चेंज आणि कोणते केमिकल चेंज आहेत, खूप सोपं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ओळखायचं आहे कोणते फिजिकल आणि कोणते केमिकल चेंज आहे. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, कुकिंग फूड, रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळं पिकणं, देन मिल्क टर्न इंटू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं, इव्हॉपरेशन ऑफ वॉटर, पाण्याची वाफ होणं. तुम्हाला माहिती आहे की पाण्याची वाफ झाली ती थंड केली तर पुन्हा आपल्याला वॉटर मिळते किंवा पाण्याचे ड्रॉप्स मिळतात. मग ते कोणतं असणार आहे बघा, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमकमध्ये आपलं फूड खाल्लेलं जे डायजेस्ट होतं तो कोणता चेंज आहे. साईज रिडक्शन इन नॅफ्था बॉल एक्सपोज टू एअर म्हणजे नॅफ्थलिनचे जे बॉल आहेत ज्याला आपण डांबर गोळ्या वगैरे म्हणतो ते जर तुम्ही हवेमध्ये असेच ठेवले तर त्याची साईज रिड्यूस होत जाते, तो कोणता चेंज आहे. स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस म्हणजे शहाबादी फरशी किंवा कडाप्पावर जर लेमन ज्यूस सांडला तर त्याचे जे स्टेन डाग पडतात तो चेंज कोणता आहे. आणि 9th वन आहे तो ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन अ फॉलिंग फ्रॉम अ हाईट. उंचावरून एखादी काचेची वस्तू खाली पडली तर तो कोणता चेंज आहे. इझी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता खाली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितले. ही ॲक्टिव्हिटी मी का घेते आहे बघा, तर तुम्हाला जवळजवळ ह्याच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीवर पुन्हा लेसनमध्ये बरंचसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीज जरी तुमच्या सिलेबसमधून कट झालेल्या असतील तरी आपल्याला इथे घ्याव्या लागतात कारण त्याचा रेफरन्स घ्यावा लागतो. पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती म्हणजेच काय बघा, आपल्याला काय काय लागणार आहे. थर्मोमीटर लागतं आहे, इव्हॉपरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बन्सेन बर्नर. ओके, इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय बघा. तुम्हाला इथं एक डिश आहे, इव्हॉपरेटिंग डिश त्याला म्हटलं जातं. हा बर्नर आहे, हा ट्रायपॉड स्टँड आहे. आणि याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, केमिकल्स कोणकोणते घेतो आहे बघा. पहिल्यांदा लाईमस्टोन पावडर म्हणजे चुनखडी म्हणतो, चुनखडीची पावडर जी असते ती घेतलेली आहे. नंतर कॉपर सल्फेट आहे, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राइड एक्सेट्रा. हे सगळे केमिकल्स आपण घेतलेत आणि 1 बाय 1 तुम्हाला त्याच्यावर एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली. बरोबर. आता इथं आपण ॲक्टिव्हिटी घेणार नाही, डिरेक्टली आपण त्याचे रिझल्ट काय असणार आहे ते सांगणार आहोत.
कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिव्हन बिलो. 5 ॲक्टिव्हिटी म्हणजे पहिल्या 5 म्हणजे ह्या दिलेल्या आहेत त्या 5 ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायचे आणि प्रत्येकाचं टेम्परेचर आणि काय जो बदल होतो प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तो तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले. बघा पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे, टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन ॲन इव्हॉपरेटिंग डिश. इव्हॉपरेटिंग डिश जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय करायचं आहे, चमचाभर तुम्हाला स्टोन पावडर घ्यायचे, लाईमस्टोन पावडर घ्यायची. पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं रे, तर त्याला हीट करायचे. बरोबर आहे. टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन ॲन इव्हॉपरेटिंग डिश. ह्या डिशमध्ये तुम्ही काय करायचं, चमचाभर लाईमस्टोन पावडर घ्यायची, त्याला हीट करायचे ऑन अ ब्ल्यू. आता त्याच्यामध्ये चेंजेस काय होतात ते आपण नंतर बघणार आहे. पहिली ॲक्टिव्हिटी झाली की तुम्ही ह्या इव्हॉपरेटिंग डिशमध्ये काय घेतलं, लाईमस्टोन पावडर घेतली आणि त्याला हीट केली, स्ट्रॉंग हीट केली. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, ॲड झिंक झेडेन डस्ट इन टू. झेडेन जी झिंक पावडर आहे ती झिंक पावडर कशामध्ये घेतली आहे, झिंक पावडर जी आहे ती कशामध्ये टाकायची, कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकायची. बघा झिंक डस्ट पावडर जी आहे ती आपण कशामध्ये टाकतोय, कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकतोय. ओके, झिंक पावडर आहे. पुन्हा सांगते कारण हे पुन्हा तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण लेसनमध्ये लागणार आहे. झिंक डस्ट जे आहे, चुरा म्हणू आपण त्याचा, तो चुरा कशामध्ये टाकला झिंकचा, कॉपर सल्फेट ज्याला आपण CuSO4 सोल्युशन असं म्हणतो. ठीक आहे, CuSO4 सोल्युशनमध्ये टाकलं. ही झाली दुसरी ॲक्टिव्हिटी. आपण प्रत्येकाचं इथं चार्टमध्ये पुन्हा लिहिणार आहोत बरं का. आता तिसरी ॲक्टिव्हिटी काय सांगितले, ॲड पोटॅशियम क्रोमॅट जे काही पोटॅशियम क्रोमॅट हे सोल्युशन आहे ते सोल्युशन कशामध्ये टाकले, बेरियम सल्फेट सोल्युशनमध्ये टाकले. बघा 2 सोल्युशन ॲड केले. पहिलं सोल्युशन आहे K2CrO4, ते सोल्युशन कशामध्ये ॲड केलेलं आहे, BaSO4 मध्ये ॲड केलं आहे. पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन जे आहे ते बेरियम सल्फेटमध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा चौथं जे आहे ते सोडियम कार्बोनेट आहे. सोडियम कार्बोनेट जे आहे Na2CO3, बघा हेही सोल्युशन आहे. ते सोल्युशन कशात टाकलं, कॅल्शियम क्लोराईडमध्ये टाकलं. बघा सोडियम कार्बोनेट Na2CO3 हे सोल्युशन आहे ते कॅल्शियम क्लोराईडमध्ये टाकलं. फिफ्थ ॲक्टिव्हिटी काय आहे, टेक अ थॅलिक अनहायड्राइड इन अ इव्हॉपरेटिंग डिश. इथं काही करायचं नाही, जे थॅलिक अनहायड्राइड आहे ते एका इव्हॉपरेटिंग डिशमध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता इथं ह्या 5ही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या 5ही ॲक्टिव्हिटी आपण करणार नाही, पण तुम्हाला ॲक्च्युली काय होतं ते मी इथं सांगू शकते कारण हे एक्सपेरिमेंट केल्याशिवाय लक्षात येणार नाही. पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपण लाईमस्टोन पावडर घेतली होती, ती लाईमस्टोन पावडर ज्यावेळेस आपण हीट करतोय त्यावेळेस त्यातून काय बाहेर पडतं, CO2 गॅस बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. बघा टेक अ स्पूनफुल ऑफ लाईम वॉटर स्टोन वॉटर ज्यामध्ये म्हटलं, ज्यावेळेस आपण इव्हॉपरेटिंग डिशमध्ये घेतोय आणि त्याला हीट करतोय त्यावेळेस त्यातून काय होतं, CO2 गॅस बाहेर पडतो. त्यामुळे आपल्याला इथं लिहायचं आहे ॲक्च्युली काय म्हटलंय बघा, क्लोज द एंड ऑफ स्टीम ऑफ फनेल विथ अ कॉटन प्लग, कीप दिस फनेल इन्व्हर्टेड ऑन द इव्हॉपरेटिंग डिश, heat the evaporating dish on a tripod, stand slowly on a low flame. What did you observe in the funnel during heating? त्यांनी सांगितले की ज्यावेळेस तुम्ही हे पहिल्यांदा आपण काय घेतलं होतं, लाईमस्टोन पावडर घेतली होती आणि ज्यावेळेस हीट करताय त्यावेळेस त्यातून काय होणार आहे, काही गॅसेस बाहेर पडणार आहेत आणि ते गॅसेस बाहेर पडू नयेत. मग काय सांगितलं तुम्हाला, कोणता गॅस बाहेर पडतोय, CO2 गॅस बाहेर पडतोय आणि तो CO2 गॅस बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावर जे फनेल असतं, फनेल तुम्हाला माहिती आहे घरामध्ये रॉकेल वगैरे स्टोवमध्ये भरण्यासाठी ते फनेल जे आपल्या घरी असतं, मराठीमध्ये त्याला कुप्यार असं म्हटलं जातं. मग ते त्याच्यावर उलटं ठेवायचं जेणे आणि वरचं जे टोक असतं त्याचं ते कॉटननी काय करायचं, पॅक करायचं, जेणेकरून ते बाहेर पडणारा जो गॅस आहे तो गॅस बाहेर पडणार नाही. ठीक आहे. आता इथं हा झाला पहिला पॉईंट
आता इथे त्यांनी काय सांगितलं, टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला तुमचे ऑब्झर्वेशन्स लक्षात ठेवायचे. तर पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळेस आपण हीट करतोय त्यावेळेस कोणताही कलर चेंज होत नाही. सो तुम्ही इथं लिहू शकता फर्स्ट पॉईंटमध्ये नो कलर चेंज. ओके, नो कलर चेंज. इथं गॅस बाहेर पडतोय तो कोणताही, येस गॅस बाहेर पडतोय. कोणता बाहेर पडतोय? CO2 गॅस बाहेर पडतोय. आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीसाठी बघतोय. पहिली ॲक्टिव्हिटी CO2 गॅस बाहेर पडतोय. इथं टेम्परेचर चेंज होतंय का? नाही, टेम्परेचर चेंज होत नाही. आणि नेचर ऑफ चेंज फिजिकल आहे का केमिकल आहे? हे सगळे पाचीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत आपण केलेल्या आहेत वरच्या, त्याच्यामध्ये जो चेंज होतोय तो केमिकल चेंज आहे. त्यामुळं 1 to 5 पर्यंत तुम्ही तुमच्या बुकमध्ये कोणता चेंज लिहा? केमिकल चेंज. ओके, इथपर्यंत हा कॉलम कंप्लीट झाला. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, ज्यावेळेस आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं होतं की झिंक डस्ट आहे, ती झिंक कशामध्ये टाकायचं? कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकायचं. तुम्हाला माहिती आहे की कॉपर सल्फेट सोल्युशन कोणत्या कलरचं असतं? ब्ल्यू कलरचं असतं. मग ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये झिंक डस्ट टाकतोय किंवा झिंक टाकतोय त्यावेळेस ब्ल्यू कलर चेंज होतो आणि कलरलेस होतो, म्हणजे त्याचा कलर निघून जातो. जो ब्ल्यू कलर आहे तो कसा होतो? कलरलेस होतो. त्यामुळे सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकता ब्ल्यू टर्न्स इनटू कलरलेस. म्हणजे पहिल्यांदा ब्ल्यू कलर होता, तो नंतर कसा झाला? कलरलेस झाला. इथं कोणताही गॅस इव्हॉल्व होत नाही. ओके, त्यामुळे डॅश करलं तरी चालेल. टेम्परेचर चेंज होतंय का? येस, टेम्परेचर इथं इन्क्रीज होतं. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं. थर्ड ॲक्टिव्हिटी, आता सगळ्यांच्याकडे हे सांगायची गरज नाही, सगळे केमिकल चेंज आहेत. देन थर्डमध्ये आपण काय केलं होतं रे? पोटॅशियम क्रोमेट हे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये बेरियम सल्फेट सोल्युशन टाकलं होतं. ओके, पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये बेरियम सल्फेट सोल्युशन टाकलं होतं. आता इथं दोन्हींच्या मध्ये जे काही रिॲक्शन होते त्या रिॲक्शनमध्ये एक येलो प्रेसिपिटेट तयार होतो. येलो प्रेसिपिटेटचा अर्थ काय? तर तळाला एक इनसोल्युबल सबस्टन्स शिल्लक राहतो, त्याला प्रेसिपिटेट असं म्हटलं जातं किंवा PPT असं म्हटलं जातं. मग थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर इथं येलो कलरची PPT तुम्हाला दिसते. कोणताही गॅस इथं इव्हॉल्व होत नाही आणि टेम्परेचर इन्क्रीज होत जातं. ओके, देन फोर्थ ॲक्टिव्हिटी मला वाटते सोडियम कार्बोनेटची होती. सोडियम कार्बोनेट सोल्युशन आपण कॅल्शियम क्लोराईडमध्ये टाकलं होतं. इथं कलर येतो तो व्हाईट कलर येतो. ओके, कोणता कलर येतो फोर्थ ॲक्टिव्हिटीमध्ये? व्हाईट कलर. नो गॅस रिलीज, कोणताही गॅस इथं रिलीज होत नाही आहे आणि टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. नाव फिफ्थमध्ये आपण काहीच केलं नव्हतं, काहीच ॲड केलं नव्हतं. जो तुमचा थॅलिक अनहायड्राइड आहे तो सबस्टन्स आपण काय केला होता? इव्हॉपरेटिंग डिशमध्ये ठेवला होता. बरोबर आहे. मग इथं लिहा नो कलर चेंज. जो काही आहे तसाच कलर राहतो. नो कलर चेंज, कोणताही गॅस यातून रिलीज होत नाही, त्यामुळे इथं डॅश करा. टेम्परेचर कोणतंही इथं इन्क्रीज होत नाही आहे. बरोबर आहे. आणि आता इथे जे आहे हा जो चेंज आहे ॲक्च्युली शेवटचा चेंज, इथं आपण फिजिकल चेंज म्हणू शकतो. कोणता चेंज म्हणू शकतो? फिजिकल चेंज म्हणतो. बरोबर आहे. ही जे शेवटचा चेंज आहे तो फिजिकल चेंज आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता फिजिकल चेंजबद्दल काय सांगितले बघा. फिजिकल चेंज टेक प्लेस ड्यू टू चेंज इन अ पॅरामीटर किंवा चेंज इन द पॅरामीटर सच एज अ टेम्परेचर, प्रेशर. एखादा फिजिकल चेंज होतो म्हणजेच काय? तर कधी कधी टेम्परेचर चेंज होतं, प्रेशर चेंज होतं. ठीक आहे. आणि हे फिजिकल चेंज नेहमी कसे असतात बघा. इथं मी हे करते, रिव्हर्सिबल असतात. रिव्हर्सिबलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर किंवा प्रोडक्टचं पुन्हा रिॲक्टंटमध्ये रूपांतर होतं, त्याला आपण रिव्हर्सिबल असं म्हणतो. म्हणजे नेहमी फिजिकल चेंज जनरली कसे असतात तर रिव्हर्सिबल असतात. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये जो मॅटर आहे त्याचं कंपोजिशन कसं राहतं ते सारखंच राहतं. फॉर एक्झाम्पल मग अशी तुम्हाला आईसचं उदाहरण दिलं होतं. आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म इन टू आईस ऑन कूलिंग. ज्यावेळेस तुम्ही बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आहे कधी, त्यावेळेस तुम्ही हीट करताय किंवा टेम्परेचर वाढवताय आणि पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फामध्ये होतं आहे टेम्परेचर कमी केल्यानंतर. पण याच्या अपोजिट, ऑन द कॉन्ट्ररी, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड एज ए केमिकल चेंज. केमिकल चेंज आपण कुणाला म्हणणार आहे? ज्या चेंज किंवा जो चेंज झाल्यानंतर
त्या मॅटरचं कंपोजिशनच काय होतं आहे, चेंज होतं आहे. इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस, रिॲक्शन होत असताना किंवा प्रोसेस होत असताना त्या मॅटरचं कंपोजिशन चेंज होत असेल तर त्या चेंजला केमिकल चेंज असं म्हटलं जातं. When we call a particular process or a phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादी प्रोसेस आहे किंवा एखादी फिनॉमिनॉन आहे ज्याच्यामध्ये केमिकल चेंज झालेला आहे, केमिकल चेंज झाला आहे म्हणजे तिथं काय झालेली असते रे, केमिकल रिॲक्शन झालेली असते. केमिकल चेंज होतो याचा अर्थ तर काय झालेली असते, केमिकल रिॲक्शन झालेली असते. मग केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय बघा, इथे डेफिनेशन आपण म्हणू शकतो. व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? केमिकल रिॲक्शन इज ए प्रोसेस. केमिकल रिॲक्शन म्हणजे अशी प्रोसेस की जिथं सम सबस्टन्सेस अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग, काही सबस्टन्सेसचे बॉन्ड्स काय होतात तिथं ब्रेक होतात, अँड आर ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्स. बरोबर आहे, काही सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसचे बॉन्ड ब्रेक होतात आणि त्याच्यापासून नवीन सबस्टन्सेस तयार होतात. आणि मग तुम्हाला माहिती आहे नवीन सबस्टन्सेस तयार झाले की तिथं बॉन्डसुद्धा काय होणार आहेत, नवीन तयार होणार आहेत. ओके, याचं उदाहरण तुम्हाला खाली दिले बघा. ज्यावेळेस हा कार्बन डायऑक्साईड गॅस कसा तयार होतो, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅस. CO2 गॅस कसा तयार होतो तर कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन झाली तर काय तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. डेफिनेशन लक्षात ठेवा, केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतर त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे, न्यू सबस्टन्सेसमध्ये तयार होणार आहे. आर ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्सेस. न्यू सबस्टन्सेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये न्यू बॉन्ड्स तयार होणार आहेत बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. The substances taking part in a chemical reaction are called reactant. इथे पुन्हा एक डेफिनेशन आली बघा रिॲक्टंटची. जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात त्याला आपण रिॲक्टंट म्हणणार आहे. मग इथं कोलमधून म्हणजे कोळशामधून मिळणारा कार्बन बघा, कोळशामधून मिळणारा कार्बन आणि हवेतून मिळणारा ऑक्सिजन, हवेतून मिळणारा ऑक्सिजन हे दोन काय झाले, रिॲक्टंट झाले. रिॲक्टंटचे डेफिनेशन, द सबस्टन्सेस बघा, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन, जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना रिॲक्टंट असं म्हणायचं. तर प्रोडक्ट कशाला म्हणणार तुम्ही, द सबस्टन्सेस फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स आर कॉल्ड ॲज ए प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर नवीन सबस्टन्स तयार होतात, त्या नवीन सबस्टन्सेसमध्ये नवीन बॉन्ड तयार होतात, त्या सबस्टन्सला आपण प्रोडक्ट असं म्हणणार आहे. म्हणजे इथं कार्बन डायऑक्साईड CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो प्रोडक्ट झाला बघा, कार्बन डायऑक्साईड हे प्रोडक्ट झाला, कार्बन आणि ऑक्सिजन हे रिॲक्टंट झाले आणि कार्बन डायऑक्साईड ही जी प्रोसेस आहे होण्याची ती काय झाली, केमिकल रिॲक्शन झाली. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल. इथं आपण काय करतोय, कोळसा आहे तो हवेत जाळतोय कारण कोळशातून काय बाहेर पडणार आहे, कार्बन असणार आहे आणि ह्या कार्बनची रिॲक्शन एअरमधल्या ऑक्सिजन बरोबर होणार आहे बघा. बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन कोल, कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर आर द रिॲक्टंट. हे दोन काय झाले, रिॲक्टंट झाले. वाईल कार्बन डायऑक्साईड इज ए प्रोडक्ट. A chemical reaction is represented by writing chemical equation. एखादी केमिकल रिॲक्शन आपण कशाने दाखवतो तर ती केमिकल इक्वेशनमध्ये दाखवतो. तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये इक्वेशन म्हणजे माहिती आहे बघा, थोडक्यातच मी सांगते फक्त इथं. आता केमिकल इक्वेशन म्हणजेच काय, इथं मी सांगितले की ॲक्टिव्हिटी दुसरी तुम्हाला आठवते का बघा, आत्ताच मी सांगितलं होतं की झिंक पावडर आहे ते आपण कशामध्ये टाकली, कॉपर सल्फेटमध्ये टाकली बरोबर आहे. आता इथे बघा ही रिॲक्शन लिहिलेली आहे की कॉपर सल्फेट आहे, त्या कॉपर सल्फेटमध्ये आपण झिंक डस्ट टाकली. म्हणजे पूर्ण मगाशी जी आपण टाकली लिहिली होती ह्याच्यामध्ये ओळीमध्ये ती फक्त आपण इथं इक्वेशनमध्ये लिहिली बरोबर आहे. कॉपर सल्फेट प्लस झिंक सल्फेट काय तयार झालं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट बघा. कॉपर सल्फेटच्या ऐवजी काय तयार झालं इथं, झिंक सल्फेट तयार झालं आणि कॉपर सेपरेट झालं. ही एक सिंपल वे आहे. दिस इज द सिंपल वे रिप्रेझेंटिंग केमिकल रिॲक्शन.
आणि त्यालाच आपण वर्ड इक्वेशन म्हणतोय. कारण ही रिॲक्शन आपण कशात लिहिली, पूर्ण रिॲक्शन लिहिली नाही आहे, आपण काय लिहिली, वर्डमध्ये लिहिली. म्हणजे कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये आपण पुन्हा प्लस साईन टाकलं, झिंक डस्ट त्याच्यामध्ये ॲड केली, असं काही लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला लक्षात येते की इथं आपण काय केलेलं आहे, तर कॉपर सल्फेटमध्ये झिंक डस्ट टाकली, काय तयार झालं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. ओके, आणि कॉपर सेपरेट झालं आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन काय आहे रे, तर इथं त्याला आपण वर्ड इक्वेशन असं म्हणणार आहे. ओके, नाव अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज अ फर्दर कंडेन्स फॉर्म. अजून सोपं जर करायचं असेल तर वर्ड इक्वेशनच्या ऐवजी आपण केमिकल फॉर्म्युले सुद्धा यूज करू शकतो, बरोबर आहे. आणि त्यालाच केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच कॉपर सल्फेट एवढं सगळं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहिलं, CuSO4. झिंक डस्टच्या ऐवजी आपण फक्त काय लिहिलं, झिंक. काय तयार झालं, ZnSO4. म्हणजे झिंक सल्फेट जे तयार झाले त्याच्याऐवजी आपण काय लिहिलं, ZnSO4 असं लिहिलं. प्लस कॉपरच्या ऐवजी Cu लिहिलं. म्हणजे त्याचे सिम्बॉल्स आपण केमिकल फॉर्म्युले किंवा सिम्बॉल्स वापरले. इथे खाली दिले बघा केमिकल इक्वेशनची डेफिनेशन. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. जी काही केमिकल रिॲक्शन होणार आहे त्याचं रिप्रेझेंटेशन कशामध्ये करणं, इन अ कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युले. केमिकल फॉर्म्युले वापरून आपण ती रिॲक्शन काय करतोय, कंडेन्स म्हणजे छोटी करतोय. इन अबोव इक्वेशन कॉपर सल्फेट CuSO4 अँड झिंक Zn आर रिॲक्टंट. दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक काय झाले, रिॲक्टंट झाले. तर झिंक सल्फेट आणि कॉपर पार्टिकल आहेत ते काय झाले, प्रोडक्ट झाले. ठीक आहे, दे रिॲक्ट विथ इच अदर. म्हणजेच हे झिंक आणि कॉपर सल्फेटमध्ये रिॲक्शन झाली आणि काय तयार झालं, टू फॉर्म कॉपर पार्टिकल Cu अँड अ सोल्युशन ऑफ कलरलेस झिंक सल्फेट ॲज अ प्रोडक्ट हॅविंग टोटली डिफरंट प्रॉपर्टी. हे जे तयार झालेलं झिंक सल्फेट आहे ते कॉपर सल्फेटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. द आयोनिक बॉन्ड इन द रिॲक्टंट CuSO4 ब्रेक. इथं CuSO4 मधले बॉन्ड आहेत ते ब्रेक होतात आणि Cuच्या ऐवजी म्हणजे कॉपरच्या जागी कोण येऊन अटॅच होतो, झिंक अटॅच झालं. ठीक आहे, अँड आयोनिक बॉन्ड इन द प्रोडक्ट ZnSO4 इज फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल, कॉपर सल्फेटमध्ये ले बॉन्ड आहेत ते बॉन्ड ब्रेक झाले आणि ZnSO4 मधले न्यू बॉन्ड तयार झाले. आता उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रायटिंग अ केमिकल इक्वेशन, कारण ह्याचे रूल्स आहेत की केमिकल इक्वेशन लिहायचे कसे, ह्याचेसुद्धा रूल्स आहेत. ते रूल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथपर्यंत सगळे पाठ झालेले आहेत, तो आपण पूर्णपणे कवर केलेला आहे. हे सगळे जे काही फिजिकल केमिकल चेंजेस आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. थँक्यू एव्हरीवन.